आज ॲज आय प्रॉमिस की तुम्हाला सांगितलं तो गोल्डन रूल बनवा लाईफमध्ये, आणि जर तो गोल्डन रूल तुम्हाला बनवता आला तर मग लाईफ खूप इझी आहे. श्रावणी, yesterday you were absent and I think you must have watched yesterday's video session so that you might have got idea about what I have taught yesterday. श्रावणी, काल कोण कोण absent होतं? आज संतोष गाडे नावाने कोण जॉईन झालंय? ओके, ठीक आहे. आणि कुणीतरी मला एक छान कमेंट पण टाकली बरं का यूट्यूबच्या माझ्या व्हिडिओवर, की श्रद्धा घुले म्हणून होती, पण आज ती दिसत नाही इथे सेशनमध्ये मला. श्रद्धाने पण तो व्हिडिओ बघितला आणि श्रद्धा सेड, यार सर यू एक्सप्लेन व्हेरी वेल, आय अंडरस्टूड द कॉन्सेप्ट विच यू हॅव टॉट इन द सेशन. ओके, सो इन्स्टेड ऑफ मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, आणि स्क्रीन दिसते सर्वांना? इज माय स्क्रीन विजिबल? ओके, देन आय वुड लाईक टू गो विथ द चॅनल. यूट्यूब चॅनल आपलं जे आहे ते, तर सर्वांना लिंक तर शेअर केलेलीच आहे मी. सो यू विल फाइंड दॅट आय कॅन गो ॲट हिअर विव युअर चॅनल. तो चॅनलवर you can see our page Success Science Academy almost. Yeah, thank you for your love, because I can find काल जे 8-10 सबस्क्रायबर्स होते, I can see almost 100चा म्हणजे काउंट वाढला आहे, 115 सबस्क्रायबर्स. आणि जर तुम्ही डिस्क्रिप्शन वाचताल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिलं आहे की सक्सेस नेशन म्हणजे आपल्याला भारताला जर एक चांगलं राष्ट्र, सक्सेसफुल राष्ट्र बनवायचं असेल तर त्याचा एक भाग म्हणून आम्ही मुलांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला द्रोणाचार्याप्रमाणे, हे माझे थॉट्स आहेत जे मी लिहिलेत, सर्वांना दिसत असतील स्क्रीनवर. प्रत्येक विद्यार्थ्याला द्रोणाचार्याप्रमाणे गुरु मिळायला हवा. त्यासाठी गुरुलाही अर्जुनाच्या शोधात कधी कधी निघावं लागतं. त्याचाच हा छोटासा प्रयत्न आहे की ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि ज्याप्रमाणे कृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून त्याला युद्धात विजय मिळवून दिला होता. तुम्ही जर महाभारत ऐकलं असेल तर त्यात कृष्णाने युद्ध लढलं नव्हतं, पण कृष्णाने फक्त मार्गदर्शन केलं होतं अर्जुनाला, आणि त्याला मोटिवेट केलं होतं, त्याला इन्स्पायर केलं होतं. रणांगण सोडून अर्जुन मागे जात होता, म्हणत होता मी माझ्या नातेवाईकांसोबत कसा भांडू, किंवा मी एवढा लोकांचा नरसंहार कसा करू. तर त्याला एक दिशादर्शक, मार्गदर्शक म्हणून काम केलं होतं कृष्णाने. त्याचप्रमाणे 11वी-12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना ह्या ज्या परीक्षा आहेत, JEE नीट, MST CETच्या, या युद्धामध्ये तुम्हाला सक्सेस सायन्स अकॅडमी नक्कीच कृष्णासारखा मार्गदर्शक म्हणून विजय मिळवून देईल, आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सो जर तुम्हाला आपले सेशनचे व्हिडिओ वगैरे आवडले असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आम्हाला पोहोचवा, त्यांना रिकमेंड करा आपल्याबद्दल. तर इथं प्लेलिस्ट ऑप्शन असतो होममध्ये, तर यू कॅन गो ऑन टू द प्लेलिस्ट, आणि प्लेलिस्टमध्ये मग इथे बघा मॅथमॅटिक्स 2, फिजिक्स, मॅथमॅटिक्स 1, मॅथमॅटिक्स 1चे जे 4 व्हिडिओज आहे ह्या प्लेलिस्टमध्ये, अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये ते सरांनी इथे टाकले आहेत. युनिट्स अँड मेजरमेंटमधले आत्तापर्यंत मी 3 व्हिडिओ टाकले आहेत. कॉम्प्लेक्स नंबरचाही 1 व्हिडिओ झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हळूहळू आता सर्व कंटेंट्स मिळतील जे की आपले लाईव्ह सेशनमधले रेकॉर्डेड फॉर्ममध्ये येतील. ओके, फाईन एव्हरीवन. सो शॅल आय गो अहेड विथ माय टॉपिक नाव. सो यस्टरडे मी काही होमवर्कसाठी न्यूमेरिकल पाठवले होते. आय फाउंड की साक्षीने मला त्याचे आन्सर पाठवले, त्यानंतर फाल्गुनीने पाठवले, हर्षदाने नाही केलं, मंगेश नाही, दारकुंडे नाही, प्रेमने काहीतरी पाठवलं, 1-2 चुका झाल्या त्या मी त्याला परत पाठवल्या. शिवराजने पाठवलं पण ते परवा पाठवलं, कालचं नाही पाठवलं. आय थिंक तेरीन शेख नावाने आज नवीन कुणी जॉईन झालंय. तर वेर आर यू फ्रॉम तेरीन? इज इट युअर नेम? इज इट युअर फर्स्ट नेम? Yes, sir. या, ओके फाईन. ओके फाईन. वेर आर यू फ्रॉम? I am from Nimbodi, Ahmednagar. This is my demo session. यस यू कैन. ओके, नो इश्यूज. तो Okay, फिजिक्स का, sir. हाँ फिजिक्स का अपना जो चॅप्टर चल रहा था कल का, तर मग काय होतं आपलं चॅप्टर चालू कालचा, मला सांगाल का कोणी? कारण मी काल तुम्हाला अरिथमॅटिक मीन वगैरे काढायला शिकवले होते, आणि कसे काढायचे, कसे फाइंड आउट करायची ही टेक्निक मी तुम्हाला सांगितली होती. बट
if you come across anything which is which you are not able to solve, then I would like to go with a few methods that you should adapt with. फिजिक्सच्या काही कॅल्क्युलेशन्स करण्यासाठीच्या मेथड्स असतात आणि त्या तुम्ही ॲडॅप्ट कराव्यात असं मला वाटतं. तर मग डायमेन्शनचा जो पार्ट होता आणि जो एररचा पार्ट होता तो मी कवर करत होतो. तर एररच्या पार्टमध्ये आणखी डेप्थमध्ये मला जायला आवडेल. तर सपोज आता सी लाईक एरर इन मी तुम्हाला सिलेंडर विचारलं होतं, पर्सेंटेज एरर काय असतं सिलेंडरचं वगैरे. तर त्याचे फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले आपले कवर व्हायला हवे. मग मी तुम्हाला जे एरर सांगितलं होतं, इफ यू डू रिमेंबर, एररचा पार्ट जो आहे तो मला पुढे घेऊन जायला आवडेल. तर एररच्या पार्टमध्ये मी असं शिकवलं होतं की जर एखादा फॉर्म्युला आहे दिला आहे तर त्या फॉर्म्युल्याला सिम्पलमध्ये कसं लिहायचं. तर सपोज आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम काढायचा आहे मला. लाईक एक ऑब्जेक्ट दिलं आहे, तिचं मास दिलं आहे. मी असं लिहितो, डिटरमाइन द व्हॉल्यूम कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम. तर पर्सेंटेज एरर कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तोच फॉर्म्युला आय वुड लाईक टू कंटिन्यू. सो पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम पूछा है आपण से. तर दिलेलं काय आहे बघा, मास दिलेलं आहे ऑब्जेक्टचं. तर मास किती दिलं आहे, तर ते दिलं आहे 5 ± 0.15 kg. आणि जे आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे, तर डेन्सिटी इज इक्वल्स टू दिलं आहे 5 ± 0.2 kg/m³. ओके. सो मग एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, तर दो यू गाईज आर अटेंडिंग द सेशन फॉर द फर्स्ट टाइम, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की मी ज्या गोष्टी लिहितोय ना त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला म्हणजे आता बाकीचे बेसिक कन्सेप्ट्स माहीत नाही आहे आणि ह्या मुलांचं ऑलरेडी आता काही गोष्टी पुढे गेल्यात. यू हॅव टू वॉच द प्रिव्हियस व्हिडिओज विच आय हॅव अपलोडेड आणि मग यू विल गेट बेसिक आयडिया की अरे आपण काय करायला हवं. तर मग आता स्क्रीनवर मी ज्या वेळेस येतोय तर बघा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. पण यांनी ज्या व्हॅल्यूज दिल्यात ना त्या मास आणि डेन्सिटीच्या दिल्यात. मग एरर कशात काढायचं आहे आपल्याला, तर व्हॉल्यूममध्ये काढायचं आहे. बघा परसेंटेज एरर वॉल्यूम में निकालना है. तो क्या करने का, हमेशा जिसमें एरर निकालना है उस क्वांटिटी को लेफ्ट हैंड साइड लेके आने का. तो ये बनेगा V = मास अपॉन, इधर का डेंसिटी का टर्म इधर आ गया तो ये बन गया मास अपॉन रो. अभी क्या करने का नेक्स्ट स्टेप, तो परसेंटेज एरर कैसे निकालते हैं, तो इसका सिंपल फॉर्मूला हमेशा एडिशन करने का. तो ये लिखा जाता है डेल्टा V/V. ये जो V है उसमें जो एरर है अपॉन ओरिजिनल वैल्यू मल्टीप्लाइड बाय 100 एंड मल्टीप्लाइड बाय % इज इक्वल्स टू मास का वैल्यू. तो दिस इज डेल्टा M/M इंटू 100. सिंपल फॉर्मूला है, पार्ट करायची गरज नहीं है. एंड प्लस हमेशा ये देखो यम और रो के बीच में डिवीजन साइन है. डिवीजन साइन हो, मल्टीप्लिकेशन हो, पावर टर्म्स हो, कुछ भी हो, हमेशा सेपरेट क्वांटिटी का परसेंटेज एरर कंसिडर करने का और उसमें एडिशन परफॉर्म करने का. सो मग नेक्स्ट व्हॅल्यू रोची आली तर रोसाठी मी लिहिलं डेल रो अपॉन रो इंटू 100%. ओके. हा पार्ट पर्सेंटेज एररचा मी आधीच ऑलरेडी कवर केलेला आहे. पण ह्याच्यातले जे न्यूमेरिकल्स काही बाकी होते ते मला इथं घ्यायला आवडत आहेत, कारण संडेला तुमचा ऑनलाईन पेपर पण आहे. सो आय एक्सपेक्ट की तुम्हा लोकांना ते जमलं पाहिजे. मग आता मला सांगा, हे बघा वरती तुम्ही डेल्टा एम बघितलेला आहे. ह्या डेल्टा एमची व्हॅल्यू कशी आहे, डेल्टा एमची व्हॅल्यू हे बघा इथे. ही क्वांटिटी असते एम, ही क्वांटिटी असते डेल्टा एम. ओके. दिस इज एम, दिस इज डेल्टा एम. हे प्लस मायनस जे लिहिलेलं असतं ना ते हमेशा एरर कन्सिडर करायचं. आपण म्हणतो ना 19-20, तर एरर म्हणजे ही मेन व्हॅल्यू रोची आणि ही व्हॅल्यू डेल्टा रो. तसंच ही मासची आणि ही डेल्टा एमची. मग आता त्या व्हॅल्यूज इथे टाकायच्या आणि सोल्युशन काढण्यासाठी प्रयत्न करायचा. मग मला सांगा डेल्टा एमची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा एम का वैल्यू कितना है, यस 0.15 है. सो आई वुड लाइक टू गो विथ ब्लैक पेन. 0.15 अपॉन एम का वैल्यू कितना है, एम का वैल्यू 0.2 नहीं 5 है. एम का मास का वैल्यू 5 है
100 और ये परसेंट में आया प्लस यहाँ पे डेल्टा रो कितना है, अभी डेल्टा रो 0.2 है मेरा, अंडरस्टूड। डेल्टा रो की वैल्यू 0.2 डिवाइडेड बाय 5 इंटू ये भी 100 और परसेंट साइन लिखना भूलने का नहीं। सो नाउ यू कैन सिंपली डिवाइड 5 से 100 को डिवाइड कर सकते क्या, यस 5 20 जा और 20 इंटू 0.15 अगर मैं करता हूं तो ये कितना बनेगा फिर, विल इट बी 3.0, बताओ मेरे को, यस 3.0% प्लस फिर से 5 1 जा 5 5 20 जा 20 इंटू 2 ये कितना बना फिर 4%, एम आई करेक्ट। सो 4% प्लस 3% आंसर कितना आया 7%। सो ये जो डेल्टा वी बाई वी लिखा है अपन ने, तो इसको बोला जाता है परसेंटेज एरर, और v का मतलब है यहाँ पे वॉल्यूम, तो परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ वॉल्यूम, इतना आया मेरा आंसर, अंडरस्टूड। परसेंटेज एरर बहुत ही सिंपल चीज़ है जो आप अप्लाई कर सकते हो, परसेंटेज एरर, ठीक है। सो परसेंटेज एरर ऑलरेडी आई हैव एक्सप्लेन टू द स्टुडंट्स, बट स्टील संडेच्या एक्झामसाठी जे जे पॉईंट्स मला डिस्कशनला हवे होते ते पॉईंट्स मी तुमच्या समोर मांडतोय। ही स्टेप समजली का सर्वांना सांगा। सो सिमिलरली मग मी तुमच्या समोर आता एक फॉर्म्युला देतो आणि त्या फॉर्म्युल्यावरनं काय फॉर्म्युला बनेल ते सांगा मला फक्त, सो दॅट यू विल गेट बेटर आयडिया अबाउट दिस। हे बघा आता हा सगळा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे आणि तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आपल्याला जमायला हवा। आता एक क्वेश्चन असा आहे, सिलेंडर दिलाय, मी डायरेक्ट लिहितो, सिलेंडर दिलाय, सिलेंडरची लेंथ आहे 4.00, तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमधलाच क्वेश्चन है हा, प्लस माइनस 0.001 सेंटीमीटर है, रेडियस दिया है इसका तो वो है 0.0250 प्लस माइनस 0.001 सेंटीमीटर, आणि स्मॉल m दिया है उसका 6.25 प्लस माइनस 0.01 ग्रॅम। ओके, सो नाउ आता त्यांनी विचारलं आपल्याला कॅल्क्युलेट टू फाइंड परसेंटेज एरर इन डिटर्मिनेशन ऑफ, परसेंटेज एरर इन डिटर्मिनेशन ऑफ डेंसिटी, डिटर्मिनेशन ऑफ डेंसिटी। तो डेंसिटी में एरर क्या होता है ये फाइंड आउट करने के लिए बोला है। तो मेरा जब सॉल्यूशन स्टार्ट होगा तो बच्चा पार्टी you have to start with density का फॉर्मूला। डेंसिटी इज गिवन बाय द फॉर्मूला मास अपॉन वॉल्यूम। डेंसिटी का फॉर्मूला क्या होता है, मास अपॉन वॉल्यूम। ऐसा नहीं है कि डेंसिटी का फॉर्मूला सिर्फ मास अपॉन वॉल्यूम होता है, दूसरे भी डेंसिटी के फॉर्मूले हैं, लेकिन अभी यहाँ पे जो ऑब्जेक्ट दिया है वो ऑब्जेक्ट दिया है सिलेंडर। काय दिला आहे, सिलेंडर। मग सिलेंडरचा जो शेप असतो, आता तुमच्या घरात गॅस सिलेंडर असेल तर सिलेंडरचा शेप असा असतो बघा। तुम्ही काकडी खाल्ली आहे का, तुम्ही गाजर खाल्लंय का, मग ते जर खाल्लं असेल तर त्याचा शेप आठवा, आणि त्याचा शेप हे आणि सिलेंडरचा शेप सारखाच असतो। तर ज्यावेळेस तुम्ही गाजर किंवा काकडीला कट करता तर तुम्हाला काय मिळतं रे बच्चा पार्टी, हे बघा हे लेंथ आहे, हे कोण आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। सो काकडी कट केली अशी उभी कट, अशी आडवी कट केली तर तुम्हाला सर्क्युलर डिस्क मिळत असते, बरोबर। सो अशी एक छोटीशी चकती मिळेल। सॉलिड असते की हॉलो असते रे, गाजर काकडी आपण जर कट केली सर्क्युलर डिस्क मिळाल्या, सॉलिड असतं की हॉलो असतं। हॉलो म्हणजे सपोज पाईप आहे, पाईपला कट केला तर तुम्हाला रिंग मिळेल, आणि काकडीला कट केला तर तुम्हाला डिस्क मिळेल। फरक समजतोय सर्वांना, व्हिज्युअलाइज होतंय। रिंग म्हणजे बोटात घालायची रिंग। जर तुमच्याकडे पाईप असेल, ठीक आहे, पाईप नॉर्मली आपण ज्यातनं पाणी जातंय तो जर पाईप घेतला तर पाईपला जर तुम्ही चाकूने कापलं तर उभा जो सेक्शन मिळेल तो काय मिळतो, रिंग। पण त्याच ठिकाणी जर तुम्ही आता काकडीला कापलं, गाजराला कापलं, भोपळ्याला कापलं तर तुम्हाला काय मिळेल, सर्क्युलर डिस्क, ठीक आहे। सो मग हे जे शेप आहेत हे सिलेंड्रिकल शेप आहेत, समजून घ्या। मग सिलेंडरमध्ये व्हॉल्यूम कसं काढतात, तर व्हॉल्यूम इज नथिंग बट याने जो आता व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय तो, मग डेंसिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम इज गिवन बाय द फॉर्म्युला एरिया मल्टीप्लाइड बाय लेंथ। सो इन केस ऑफ सिलेंडर ते असं कॅल्क्युलेट करतात।
आणि एरिया ऑफ सर्कल, आता मी तुम्हाला सांगितलं सर्क्युलर डिस्क आहे, तर जो फॉर्म्युला आता आपण शिकलोय बघा, आता हा फॉर्म्युला घेऊन मी खाली येतोय इकडे, तर डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन एरियाचा फॉर्म्युला सांगा, पाय आर स्क्वेअर इंटू लेंथ. मग आता तुम्हाला पर्सेंटेज एरर डेन्सिटीमध्ये सांगितलंय आणि आपल्याला कशा कशाच्या व्हॅल्यू दिल्यात सांगा बरं. वरती गिवन मध्ये लेंथ है, उसके बाद कौन कौन है बताओ चलो जल्दी. लेंथ के बाद कौन कौन दिया है, लेंथ दिया है, रेडियस दिया है, मास दिया है. और मेरा फॉर्मूला में अभी ऑल दिए 3 वैल्यूज प्रेजेंट है क्या, देखो मास है क्या, हाँ है, रेडियस है क्या, आहे, लेंथ आहे का, आहे. मग आता पर्सेंटेज एरर काढण्यासाठी काय लॉजिक वापरायचं, फॉर्म्युला सांगा बरं पटकन बच्चा पार्टी लोक. आता तुम्ही सांगणार आहे पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला. पर्सेंटेज डेल्टा एक्स व्हेरी गुड. अपॉन एक्स डेल्टा एक्स नाही, आता हा रो आहे, रो डेल्टा रो अपॉन रो इंटू 100%चा सिम्बॉल इज इक्वल्स टू, हा पुढे सांगा आता, एम आर स्क्वेअर एल ला कसं लिहिणार, मी शिकवलंय तुम्हाला लोकांना. डेल्टा एम बाय एम इंटू 100. व्हेरी गुड फाल्गुनी. डेल्टा एम बाय एम इंटू 100% मध्ये प्लस की मायनस, प्लस. व्हेरी गुड. हमेशा प्लस साइनच घ्यायचं सगळ्यांचं, डिव्हिजन असो पावर असो. आता गम्मत अशी आहे, हे बघा बच्चा पार्टी, एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, वेरी इंपॉर्टंट. ये जो पाय है ना, ये पाय को बोला जाता है कॉन्स्टंट व्हॅल्यू. हे कॉन्स्टंट व्हॅल्यूला कधीच एरर मध्ये कन्सिडर करायचं नाही, पाय सोडून द्यायचा, IMP, ठीक आहे. सो पायला सोडून द्या, मग आर स्क्वेअर राहिला, आरच्या डोक्यावर स्क्वेअर 2 आहे, तर तो हमेशा मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. जी काही व्हॅल्यू असेल, कुणाच्याही डोक्यावर जर काही व्हॅल्यू असेल तर ती मल्टिप्लिकेशन मध्ये येते. आरला तसं लिहायचं, डेल्टा आर बाय आर इंटू 100% और लास्ट आपका यल का कैसे लिखोगे, डेल्टा यल बाय यल इंटू 100%, साइन द्यायला विसरायचं नाही. मग आता डेल्टा एमच्या व्हॅल्यू किती होत्या सांगा बरं, सर्वांना स्टेप समजतीये का. हॅलो डिअर स्टुडंट, बोला पटकन. डेल्टा एम इज इक्वल टू 0.01. हा बोला काय म्हटले, सॉरी फ्रॉम माय एंड. ओके, देर वॉज अ टेक्निकल ग्लिच. हां तर हां, स्वप्नाली, श्रावणी, साक्षी सांगा मला लागतो तुला फॉर्म्युला सांगा. हां सांगा पटकन. तर मग इथं ज्या व्हॅल्यूज टाकणार आहे त्या काय टाकणार आहे, आता डेल्टा एम ची व्हॅल्यू काय टाकूयात, वरती लिहिली 0.01. व्हेरी गुड. 0.01 अपॉन काय आहे 6.25 बरोबर, मल्टिप्लाइड बाय काय 100, कशामध्ये पर्सेंट मध्ये, प्लस ट्वाइस ऑफ डेल्टा आर बाय आर. डेल्टा आर ची व्हॅल्यू किती आहे तर 0.001. ओके व्हॅल्यूज मोठ्या आहेत थोडं, 0.001 अपॉन 0.0250. ओके, मी जशी तशी व्हॅल्यू टाकतोय आणि मल्टिप्लाइड बाय 100%. तो लास्ट तीसरी व्हॅल्यू खाली लिहितो मी डेल्टा एल ची. कितना है डेल्टा एल 0.001 अपॉन 4, 0.001 अपॉन 4.00 इंटू 100. आता बच्चा पार्टी कॅल्क्युलेशनचा पार्ट, आणि कॅल्क्युलेशन पार्टला चुकायचं नाही. कॅल्क्युलेशन पार्ट जर जमला तुम्हाला करता आला तर हे खूप सोपं आहे. मग तर कॅल्क्युलेशन पार्ट करता येईल तुम्हाला. कसा करायचा तर मी शिकवतो तुम्हाला. आता
कॅल्क्युलेशन पार्ट मी शिकवतो तुम्हाला पटकन. हां, कसं घ्यायचं कॅल्क्युलेशन पार्ट. मग बघा, तर ह्या पार्टमध्ये डेल्टा एम बाय एम ये लिखा मैंने, डेसिमल शिफ्ट करून घ्यायचा. हे बघा, आता अवघड नाही गोष्टी. फिजिक्सकडे ना हे न्यूमेरिकलकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवायचा आता. आणि जर तुम्हाला ते जमलं ना दृष्टिकोन वेगळा ठेवायचा, तर न्यूमेरिकल्स खूप सोपे इंटरेस्टिंग आहे. मग आता कसं, तर हे बघा, वरचा जो डेसिमल आहे ना तो 2 ने उजव्या बाजूला शिफ्ट करा, खालचा पण करा. हा नंबर काय बनेल मग? हा बनेल 1/625 इंटू 100. ठीक आहे, पर्सेंटमध्ये. वरचा डेसिमल 2 ने शिफ्ट केला, खालचा पण केला, मिनिंग चेंज झालं नाही. प्लस आता दुसऱ्या केसमध्ये डेसिमल 3 ने शिफ्ट करा, हा पण डेसिमल 3 ने शिफ्ट होईल, मिनिंग चेंज होणार नाही. ते लिहिलं जाईल 1/25 इंटू 100. करेक्ट. बघा बरं, तुम्ही पाहून सांगा. बघा, 1 2 3 डिजिटने वरती न्यूमरेटर पार्ट, डिनोमिनेटर पार्ट का डेसिमल शिफ्ट किया 100%. ये देखो, मैं इसको हाईलाइट करके दिखाता हूँ. 3 डिजिट है, 3 डिजिट है, लेकिन ये 25.0 के बाद आएगा. यहाँ पे 2 डिजिट था शिफ्ट किया हुआ. ओके. आणि लास्ट स्टेपमध्ये डेसिमल पॉईंट 2 ने 3 ने कसा शिफ्ट करायचा आहे तुमची मर्जी. करायचं असेल तर ठीक, कारण खाली करून काय फायदा होणार नाही आहे. तर म्हणजे असं बेसिक जास्त काही फायदा होणार नाही आहे. बट इफ यू वॉन्ट टू डू, यू कॅन डू दॅट. आणि कसं करायचं, तर मी असं शिकवेल की म्हणजे माझ्या पद्धतीने जर गेलात तर मी ह्या 4ने आधी भाग देऊन गेले 100ला आणि मग मल्टीप्लाई करेल. सो आई वुड लाइक टू गो विथ 4 से इस 100 को मैं डिवाइड करूँगा. तो 4 ने 100ला डिवाइड केलं तर यहाँ पे आएगा 25. विल दैट बी फाइन. एंड 25 इंटू 0.0, तो ये बनेगा 0.025. और परसेंट साइन देने का भूलना नहीं. तो फिर से यहाँ पे भी 25 एक 25, 25 चौक म्हणजे 25 4 जा, तो ये बन गया 100. यहाँ पे भी कैंसिल हुआ. यहाँ पे कुछ होता है क्या कैंसिलेशन, बताओ मेरे को. 625 और ये पार्ट में होगा क्या कुछ. यहाँ पे जाईल का 25 चौक 100, 25 25 625. ओके. आणि आता 1/25 म्हणजे किती असतं, तर हे सांगायला नको, ते पाठ झालं असेल. तर 1/25 असतं 0.04. आणि आधीचा 4 जसेच्या तसा. मल्टिप्लिकेशनमध्ये पर्सेंटेज साइन प्लस इधर 25 चौक 100, तो ये 4% सेपरेटली, और ये लास्ट वाला 0.025. सो सभी का एडिशन कर पाओगे आप लोग. 2 मल्टीप्लाई करायचं राहिलं 4 ला. ओके ओके. सो ये 2 यहाँ पे जो था वो मल्टीप्लिकेशन में बाकी है. हाँ, थैंक यू. चलो श्रावणी, तर 2 इथे जो होता तो फॅक्टर इथे मल्टिप्लिकेशनमध्ये राहिला आहे. आणि 2 जर इथं मल्टिप्लाय झाला तर हे बनेल 4 2 जा 8. ओके फाइन, थैंक यू. सो ये 4 और 2 कितना बना, फिर ये 8 बन गया. तो ये 0.4 इंटू 4 ये बना 0.16%, ये 8%, और ये लास्ट वाला 0.025%. सगळ्यांची व्हर्टिकल ॲडिशन घ्यायची. 0.16, 8.00, 0.025 व्हर्टिकल ॲडिशन. याने होतं काय मग की आन्सर चुकत नाही. 6 2 8 1, और ये 8.185% बन रहा है मेरा आंसर. ओके, विल दैट बी फाइन. सो जो परसेंटेज एरर डेल्टा रो बाय रो में मैंने कंसिडर किया था, परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ वॉल्यूम, तो ते बनतं आहे 8.185%. हे समजण्यासाठी कोणाला काही प्रॉब्लेम नाही समजले असं कोणी आहे आपल्यापैकी, मला सांगा. आय डोंट थिंक सो, कारण मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे की सेशन अटेंड करताना आता हा गोल्डन रूल आहे की आपल्याला बाबा लाईव्हच ते अटेंड करायचं. आणि लाईव्ह अटेंड झालं की मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लगेच इथं क्लिअर होतात. आणि आपल्याला एक बसण्याची हॅबिट लागते. आपल्याला पण एक मी म्हणेल की माइंडला आणि बॉडीला ट्रेन करण्याची हॅबिट लागते. ठीक आहे, आपल्याकडे रेकॉर्डेड सेशन आहेच आहेत, पण रेकॉर्डेड सेशन बघणं आणि लाईव्ह सेशन ते अटेंड करणं यात फरक आहे. ठीक आहे. आणि हेच झालं आत्तापर्यंत की
बऱ्याच जणांनी रेकॉर्डेड सेशनचं सबस्क्रिप्शन घेतलंय. उत्साह खूप असतो पण आपल्याकडनं ते होत नाही. सो हमेशा आपल्याला कोणीतरी ड्रायव्हर हवा असतो आणि ते ड्रायव्हर बनण्याचं काम मला करायला आवडेल. तुम्हाला मोटिवेट करायला, इन्स्पायर करायला लाईव्हमध्ये तुम्हाला मला आवडेल. ठीक आहे. सो अंडरस्टूड. हे कन्सेप्ट समजला की स्क्रीन ब्लर झाली. ओके, इंटरनेटचा इश्यू असेल मे बी फ्रॉम युअर एंड, बट आय वुड लाईक टू स्टॉप शेअरिंग. नाही, एकच मिनिट. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप केलं आणि परत एकदा स्क्रीन शेअरिंग ऑन करतो म्हणजे स्क्रीन तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चालेल. एकच मिनिट. मे बी तो काहीतरी इश्यू झाला आहे आपला, तर तो इश्यू लगेच सॉल्व करतो. स्क्रीन दिसत नाही असं विद्यार्थिनीचं म्हणणं होतं. तर आता बघा बरं, स्क्रीन दिसते का मला सांगा. एंटायर स्क्रीन. हां, सो इज इट विजिबल? इज स्क्रीन विजिबल बच्चा पार्टी लोग? येस सर. या, ओके, फाईन देन. येस सर. ओके, मग आता मला सांगा, हे न्यूमेरिकल समजण्यासाठी काही अडचण आली का? न्यूमेरिकल समजण्यासाठी अडचण आली का? आणि जर आली असेल तर मी तुम्हाला सांगितलंय की व्हिडिओ बघा, तुम्हाला ते आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके, बरं. आता सपोज एक न्यूमेरिकल असं दिलेलं आहे टाईम पिरियडचं. आता टाईम पिरियड असं दिलेलं आहे सपोज, म्हणजे क्वेश्चन असा आहे की म्हणजे नीट परीक्षेत, जेईच्या परीक्षेत हे प्रश्न विचारले गेलेत. आय थिंक मी ऑलरेडी ते ऑनलाईन बॅचमध्ये घेतलं आहे. जर टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम आपल्यापैकी कुणी असेल तर ह्या फॉर्म्युला बेस्ड मी काही घेतलं होतं का, T=2π√L/g, आणि आपल्याला एरर काढायचा होता जी मधला, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. लेंथची व्हॅल्यू त्यांनी दिली होती. लेंथमध्ये जो एरर दिलाय तो दिलाय 100 ± 0.1 सेंटीमीटर था. देन टाईममध्ये जो त्यांनी दिलाय टाईम तो दिलाय 2 ± 0.01 सेकंड्स. आणि त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलंय टू फाइंड percentage error in measurement of G. Any one of you can confirm me, please give me an acknowledgement की सर हा झालाय न्यूमेरिकल. आणि जर मोस्ट ऑफ यू वेर absent, then I would like to go with this. Why I am conducting this topic actually today? Because संडेच्या एक्झाममध्ये मी भरपूर सारे क्वेश्चन्स, ऑनलाईन आपली एक्झाम होणार आहे, सर्वांचा रोल नंबर मिळालेला आहे का? नसेल मिळालेला तर मला पिंग करून ठेवा. तुम्हाला रोल नंबर लागतो लॉग इन करताना आणि तुमचं पूर्ण नाव. ठीक आहे, तर ऑनलाईन मोडमध्ये आपण ती परीक्षा घेतोय. तर मग हा जी काढताना बघा, आता मी तुम्हाला एक गोल्डन रूल शिकवला काय, की ज्या व्हॅल्यूमध्ये एरर काढायचा आहे ना, ती व्हॅल्यू हमेशा डाव्या बाजूला पाहिजे. LHS ला घेऊन जायचं. मग LHS ला कसं घेऊन जायचं? इथं तर सर आता स्क्वेअर रूट आहे. मग कधी पण कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये बघा, मी जे सांगतोय ते नीट कानात तेल घालून ऐका. कुठल्याही केसमध्ये ज्या वेळेस फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूट असतो तर तो अवॉइड करण्यासाठी, कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी LHS आणि RHS दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचा. मग ॲज दे हॅव गिवन T=2π√L/g, तो स्क्वेअर करने का दोनों तरफ, तो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मग काय बनेल माझं इक्वेशन? एनी वन ऑफ यू वुड लाईक टू कमेंट? काय बनेल इक्वेशन रे? मग स्क्वेअरिंग जर केलं तर दोन्ही बाजूला, तर डाव्या बाजूला बनेल T², उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर बनेल 4, पायचा स्क्वेअर बनेल π², आणि इथला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इथं फक्त राहील L/g. Am I correct? Have you understood the step? Very important step, squaring both side. तो यहाँ पे LHS और RHS के टर्म का मैं स्क्वेअर लेता हूँ. RHS ची पूर्ण टर्म आणि LHS ची पूर्ण टर्म, आणि ती खाली तुमच्या समोर लिहिलेली आहे. अंडरस्टूड द स्टेप? सांगा पटकन. प्लीज गिव्ह मी अन एक्नॉलेजमेंट. हा, पण आपल्याला एरर कशा मधला काढायचा आहे ते सांगा मला. एरर जी मधला काढायचा आहे. मग जी ची बाजू डाव्या बाजूला घेऊन जायचं तिला हमेशा LHS ला, आणि तिथल्या क्वांटिटीज
इकडे आणायच्या. मग आता हा जी जर तिकडे गेला तर हे बनेल g इज इक्वल्स टू 4 स्क्वेअर इंटू L/T². कळलं का स्टेप? मग त्यातल्या त्यात हा 4 कोण आहे? हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मध्ये एरर येतं का? नाही. कॉन्स्टंट मध्ये कधीच एरर प्रेझेंट येत नाही, म्हणून त्याला निग्लेक्ट करून टाकायचं फॉर्म्युल्यामधनं. मग पर्सेंटेज एरर काढण्यासाठी सांगा आता जीचा फॉर्म्युला. मला जे हवं होतं, ज्याच्यामध्ये एरर हवा होता, तो डाव्या बाजूला आला आता. सो डेल्टा जी बाय जी मल्टिप्लाइड बाय 100 आणि ह्या ब्रॅकेटला पुढे सिम्बॉल लावायचा %. म्हणजे याचा अर्थ पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ जी इज इक्वल टू साइन जसेच्या तसं. आता L/T² ला कसं लिहू सांगा? तुम्ही लोक सांगणार आहे आता. एक जण सांगा, कुणी पण. प्रेम, तुला सांगायला आवडेल का? त्याच्यानंतर साक्षीने सांगायचंय. प्रेम गाडेकर, चला सांगा, L ला कसं लिहू? पर्सेंटेज एररच्या फॉर्म मध्ये L ला कसं लिहायचं प्रेम? हा साक्षी. सर डेल्टा L/L. व्हेरी गुड. इंटू डेल्टा T/T. थांबा. आधी L ला कम्प्लीट करून घ्या. डेल्टा L/L. हे बघ, इथं जसं लिहिलंय ना साक्षी, डाव्या बाजूला तसंच उजव्या बाजूला, फक्त L च्या टर्म्स मध्ये सांगा. इंटू 100. व्हेरी गुड. ब्रॅकेट कम्प्लीट. साइन काय द्यायचं पुढं? पर्सेंट. हा. आता T² ची वारी. मग दोघांमध्ये काय करू? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन? एडिशन. यस, व्हेरी गुड. एडिशन. तो T² को बोलो कैसे लिखने का? T के डोक्यावर 2 आहे म्हटल्यानंतर तो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो ब्रॅकेटला. इथं लिहिल मी डेल्टा T/T इंटू 100 ब्रॅकेट कम्प्लीट, पर्सेंटचं साइन, आणि T च्या डोक्यावर होता तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये आला. कळलं का? तर ही स्टेप समजून घ्या. जो डोक्यावर असतो तो कुठे येतोय? मल्टिप्लिकेशन मध्ये. तेवढाच ब्रॅकेट पुरता बरं का, कोणालाही करत बसायचं नाही मल्टिप्लिकेशन. आता L ची व्हॅल्यू सांगा पुढे मला. डेल्टा L ची हे बघा, हा माझ्यासाठी डेल्टा L आहे. प्लस मायनसच्या पुढे लिहितात तो डेल्टा L. इथं पण आता T दिलाय, T मध्ये प्लस मायनसच्या पुढे लिहिली 0.01, मग ही डेल्टा T. अंडरस्टूड? हाँ, चलो फिर बताओ मेरे को. डेल्टा L का वैल्यू 0.1/100. व्हेरी गुड. सो मग मी लिहिलं आता इथं लिहिताना 0.1 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100 आणि कशामध्ये? पर्सेंट मध्ये. प्लस ट्वाइस ऑफ डेल्टा T ची व्हॅल्यू किती रे बाबा? 0.01 अपॉन किती? अपॉन 2 इंटू 100. परत पर्सेंट साइन. आता बघा काय काय कॅन्सल होईल सांगा. 100 ला 100 कॅन्सल. शोध लावायचा नाही. ही प्लस साइन आहे, प्लस साइनच्या उजव्या बाजूला 2 ला 2 कॅन्सल. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण उरलाय? 0.1. त्याच्या पुढे काय सिम्बॉल द्यायचा? पर्सेंट प्लस. हा. आता इथं बघा 0.01 इंटू 100. तुम्ही तोंडी उत्तर देऊ शकाल. 100 गुणिले 0.01 किती पर्सेंट? यस, 1. आणि पर्सेंटचा सिम्बॉल त्याच्या पुढे. 1% अधिक 0.1%. दोघांची ऍडिशन किती येईल बाळांनो? 1.1%. दॅट्स इट. झाला आन्सर. सो व्हॉट इज डेल्टा G बाय G? याला रीड कसं करणार? मी तर लिहिलंय आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. याला रीड कसं करणार? हाऊ टू रीड इन फिजिक्स? याला म्हणतात पर्सेंटेज एरर. काय म्हणतात याला? पर्सेंटेज एरर. आणि कुठल्या क्वांटिटी मध्ये हे पर्सेंटेज एरर? तर G ह्या क्वांटिटी मध्ये आलं आहे. सो पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ क्वांटिटी G ते आलं 1.1%. सो हमेशा मल्टिप्लिकेशन करायचंय, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं एखादी टर्म जर उजव्या बाजूला असेल तर तिला डाव्या बाजूला घेऊन या. स्क्वेअर रूट असेल तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करा आणि अशा टर्म मध्ये तिला लिहा
जेणेकरून आपल्याला आन्सर सॉल्व करायला सोपं जाईल. अंडरस्टूड? गोल्डन रूल समजला का सर्वांना? Yes, sir. Yes, sir. हा, नक्की Yes, sir. नक्की. मग मी हो सर. मी तुम्हाला आता दाखवतो सपोज एखाद दुसरा प्रश्न आणखी पण, की काय पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. मी कालही तुम्हाला डाउनलोड करून सॉरी PDF होती माझ्याकडे, ती मी ओपन केली होती. एकच मिनिट. ब्रीफकेस डाउनलोड. डाउनलोड्स मध्ये ये कौन सा डाउनलोड ओपन हो गया भाई, क्रोम का. ठीक है, एकच मिनिट. विंडोज 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 फाईल एक्सप्लोरर. बरं, डाउनलोड्स मध्ये जातो आणि खालची तुमची फाईल पाहतो. तर 11 सुपरपोजिशन ऑफ वेव्स, युनिट अँड मेजरमेंट. ओके, ठीक आहे. सो मल्टिपल MCQs आहेत माझ्याकडे आणि तुम्ही करून करून थकताल, एवढे आपल्याकडे MCQs आहेत. तर तेवढ्यांची प्रॅक्टिस करायची म्हटल्यानंतर हे मॉड्यूल्स तुम्हाला द्यायचे असतात, ते मॉड्यूल्स तुमच्याशी डिस्कस करायचे असतात. सो हे बघा, प्रोफेशनल कोचिंगमध्ये आणि ऑर्डिनरी कोचिंगमध्ये तोच फरक आहे. कालही मी विद्यार्थ्यांना सांगत होतो. तर नंबर ऑफ आणि काय होतं, प्रॅक्टिसने माणूस बनत असतो, प्रॅक्टिसने माणूस ट्रेन होत असतो. आता सपोज पर्सेंटेज एररचंच गणित आहे, तर मला तुमच्यासमोर स्क्रीन कदाचित ब्लर दिसत असेल. सो मी झूम आउट केलं आहे त्या स्क्रीनला आणि मग आपण बघूयात आता स्क्रीन कशी दिसते ते. तर ओके, सो इज इट विजिबल? आता हा खालचा पार्ट, हां ओके. बच्चा पार्टी इकडे बघा. आता सपोज मी असा एक फॉर्म्युला आहे, दिसतोय तुम्हाला सर्वांना? एव्हरीवन, इज इट विजिबल? Yes, sir. तो सपोज पर्सेंटेज एरर का क्वेश्चन आहे. हा, हे बघा, हे प्रश्न असे नीट JEE CET मध्ये विचारले जातात. आता तुमच्या समोर आहे क्वेश्चन्स. इज इट क्लिअरली विजिबल बच्चा पार्टी? इज इट क्लिअरली विजिबल? लेट मी नो. Yes, sir. हे बघा, आता प्रॉब्लेम स्टेटमेंट मी इथं हायलाइट केलंय. रेजिस्टन्स ऑफ वायर. तो रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? V/I. ते पण माहिती आहे आपल्याला. V ची व्हॅल्यू दिली, त्यांनी किती दिली है? 100 प्लस और माइनस V. ओके भाई, 9 शेयर करने का अपन को. I का वैल्यू यहाँ पे दिया है 10 प्लस और माइनस 0.2 एम्पियर. देन परसेंटेज एरर इज 0.5 इन V and 0.2% इन I. देन परसेंटेज एरर इन R काय. आता व्हॅल्यूज पण दिल्यात, पर्सेंटेज एरर पण दिलंय, मग काय करायचं? तर मी आता स्मार्ट बच्चे क्या करेंगे? स्मार्ट बच्चे डायरेक्टली सॉल्व करने को लेंगे. तो स्मार्ट तरीका काय आहे की त्यांनी आपल्याला फसवायचा प्रयत्न केलाय. पर्सेंटेज ऑलरेडी मेन्शन करून दिलेत, मग आपण फक्त सॉल्व करूयात. मग कसं करायचं? तर मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला. हे बघा, त्यांनी फॉर्म्युला दिलाय R = V/I. V मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे? पर्सेंटेज, प्लीज म्यूट युअर सेल्फ. दोज हु हॅव अनम्युटेड देमसेल्फ, प्लीज म्यूट युअर सेल्फ. थोडा आवाज हे होतोय. हां, थँक्यू हर्षदा. या, थँक्यू. तर ॲज आय वॉज डिस्कसिंग की मी तुम्हाला म्हटलं, जस्ट अ मिनिट. As I was discussing this part, Shravani, what you want to tell? Shravani has shared me something right now. I need that PDF for practice. Yes, definitely. हे तुमच्यासाठीच आहे बाबा. हो, तुम्हाला शेअर करेल मी. बरं, एकच मिनिट. स्क्रीन, सॉरी, पर्सेंटेज एरर इन V दिलाय त्यांनी, पर्सेंटेज एरर इन I पण दिलाय त्यांनी, डायरेक्ट दिलाय व्हॅल्यू. आणि त्यांनी ना V ची व्हॅल्यू दिली, I ची व्हॅल्यू दिली आपल्याला फसवायला. तर पर्सेंटेज एररची व्हॅल्यू काय आहे? मग मी तुमच्या समोर आता ती परत एकदा ओपन करतो PDF. तर पर्सेंटेज एरर इन V दिलाय 0.5 आणि पर्सेंटेज एरर इन I दिलाय 0.2. मग मला सांगा, आता पहिल्यांदा फॉर्म्युला कसं लिहिणार? ह्या R ला कसं लिहिणार पर्सेंटेज एररच्या टर्म्समध्ये? दिस इज 0.5, दिस इज 0.2%. ओके, मग मला सांगा, ह्या R ला कसं लिहिणार पर्सेंटेज एररच्या टर्म्समध्ये?
तर I would like to write down. Yes, can you anybody want to interpret? Sakshi, Gaurav, Harshada, any one of you would like to interpret? R को कैसे लिखूंगा मैं? परसेंटेज एरर इन R फाइंड आउट करायचं है मेरे को. Delta R upon R into 100. Yeah, who is it? Very good. Delta R upon R into 100. Please tell me your name. शिवकन्या. हाँ, शिवकन्या. Very good. Delta R. हाँ, next. Interpret. चलो जल्दी. V को. Delta V upon V into 100. Very good. 100 plus. Delta I upon I into 100 plus. Yes, delta I upon I into क्या? 100%. 100. तो अभी यहाँ पे बोलो मेरे को, ये जो वैल्यू बना परसेंटेज एरर का V का, तो डायरेक्ट वैल्यू है मेरे पास. अभी कैलकुलेशन करने की जरूरत ही नहीं है मेरे को. हाउ टू रीड दिस, हाउ टू इंटरप्रिट दिस. मैंने बोला ना आपको की मगाशी सांगितलं बघा की हे बघा, हा जो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन होतं त्याला मी वर्ड्स मध्ये लिहिलंय. आता इथं वर्ड्स मध्ये सॉरी फॉर दिस. कंट्रोल झेड, कॅन आय डू दॅट? या, कंट्रोल झेड, इट्स वर्किंग. सो ये परसेंटेज एरर, हे म्हणजे जे मी फॉर्म्युला लिहिलंय ते मी याच्यामध्ये लिहिलंय वर्ड्समध्ये. तसंच आता इथं परसेंटेज एरर इन आर हे वर्ड्समध्ये लिहिलंय आणि मला हे फॉर्म्युला लिहिलंय. मग डायरेक्ट व्हॅल्यू सांगा. डेल्टा व्हीची किती, मग परसेंटेज एरर इन व्हॉल्यूम किती आहे? 0.5. आणि परसेंटेज एरर इन आय किती आहे? 0.2%. दोघांची ऍडिशन होऊन किती येईल रे आन्सर? 0.7%. बघूया आता आपला आन्सर करेक्ट आलाय का. हे बघा इथं त्यांनी अंडरलाईन करून दिलेलं आहे. ती लोकांनी आपल्यावर दया केली. वा 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 वा, आम्हाला डायरेक्ट अंडरलाईन करून दिलं बाबा तुम्ही आन्सरला. छान, ठीक आहे. हे बघा इथं दिसते का अंडरलाईन? रबर दिसते बाबा, अवघड दिसते PDF मध्ये वापरायचं. हां बरं, हे बघा इथं आलंय का 0.7%. सिमिलरली आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. शल आय टेक डाऊन दॅट क्वेश्चन? 1 मिनिट राहिलाय आणि आज मी सॉरी एक्सटेंड नाही करणार आहे बच्चा पार्टी. आज बैलपोळा सण आहे. बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि बायकोने मला धमकी दिलेली आहे, आज लवकर यावं लागेल पुरणपोळी खायला. आणि मग मला आता तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी की मला इथून जायला अर्धा तास लागतो. आय ऑलमोस्ट इथून माझं घर ऑलमोस्ट 20 to 22 किलोमीटर्स हवे. सो मी शेवटचं न्यूमेरिकल घेईल आणि थांबेल. सो एक आयडिया म्हणून, रेडियस ऑफ स्पीयर 4.5 प्लस माइनस 0.2 सेंटीमीटर. परसेंटेज एरर इन वॉल्यूम क्या होगा ऐसा पूछा है. सो रेडियस ऑफ स्पीयर बघा, इंटरेस्टिंग. ती व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 4.5. मग 4.5 ही माझ्यासाठी मेन व्हॅल्यू आणि 0.2 हा त्याच्यामध्ये असणारा एरर. परसेंटेज एरर इन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम ऑफ स्पीयरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग मी काय करणार, तर मी जाणार सोल्व करायला. तर क्वेश्चन होता माझा व्हॉल्यूम ऑफ स्पीयर फाइंड आउट करायचा. फाइंड आउट नाही करायचा, सॉरी, याच्यातला परसेंटेज एरर फाइंड आउट करायचा आहे. ओके, आय वुड लाईक टू राईट डाऊन इट इन दिस फॅशन. चलो बच्चा पार्टी इकडे बघा. टू फाइंड परसेंटेज एरर इन वॉल्यूम ऑफ स्पीयर क्या होगा ऐसा पूछा है अगर उसका रेडियस दिया है 4.5 प्लस और माइनस कितना था, 0.2 था क्या, और सेंटीमीटर में थे मेरे ख्याल से. हाँ, 4.5 प्लस और माइनस 0.2 सेंटीमीटर. मग आता पहिल्यांदा तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पीयर माहीत पाहिजे. मग सोल्युशन ज्यावेळेस स्टार्ट होईल, म्हणजे आता हे सोल्युशन स्टार्ट झालं तर माझं, बट आता इथून पुढे मी लिहीन वी हॅव. मग वी हॅव काय, वॉल्यूम ऑफ स्पीयर इज गिवन बाय द फॉर्मूला. कोई बताएगा मुझे वॉल्यूम ऑफ स्पीयर का फॉर्मूला? मत बताओ, जाने दो. आज मैं जल्दी में हूँ तो मैं आपको पूछूंगा नहीं. मैं 4/3 πr², ये भाई कांस्टेंट वैल्यू है, लेकिन r का क्यूब है. अभी देखो ये मैंने सिर्फ फॉर्मूला लिखा, तो इसको परसेंटेज एरर के टर्म में कैसे लिखूंगा? एनी वन ऑफ यू वुड लाइक टू आंसर? शिवराज. Delta V upon V into 100 percentage. वेरी गुड. डेल्टा V by V into 100 परसेंटेज के टर्म्स में इक्वल टू 4/3 पाई का क्या बनने का? पुरणपोळी आमटी भात काय बनवायचा? सांगा पटकन. तुम्ही जेवण करून बसल्या. 4/3 constant. वेरी गुड. कांस्टेंट को नहीं कंसिडर करने का. r क्यूब क्या करोगे?
And 3 in bracket delta r upon r into 100. यस 3 मल्टीप्लीकेशन में आएगा, डेल्टा आर अपॉन आर इंटू क्या 100 किस में परसेंट में, तो 3 इंटू मुझे बोलो डेल्टा आर का वैल्यू क्या कंसिडर करोगे 0.2. 0.2 व्हेरी गुड. आणि आर ची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार 0.2 अपॉन 4.5 मल्टीप्लाइड बाय क्या 100% में. ठीक है. सो अब क्या करने का भाई, आता तर भाग जाणार नाही. मग मी काय आयडिया शिकवलेली मगाशी, डेसिमल पॉइंटला वरती शिफ्ट करू खाली शिफ्ट करू, आणि न्यूमरेटर डिनोमिनेटरला जर डेसिमल शिफ्ट केला तर त्याचं मिनिंग चेंज होत नाही, म्हणजे इफेक्ट नल होतो. सो मी लिहिणार 3 इंटू डेसिमल 1 ने शिफ्ट केला तर ही लिहिलं जाईल 2.0 आणि खालचं लिहिलं जाईल 4.45. बरोबर का. ही स्टेप कुणाकुणाला समजली सांगा बरं मला. हो सर. बरं सिंपल एक्सप्लेनेशन बट इफेक्टिव्ह एक्सप्लेनेशन. माझ्याकडचे जे मॅथमॅटिक्सचे कॅल्क्युलेशन आहेत ना, विदाउट युजिंग लॉग टेबल मी सोडवत असतो मुलांना. म्हणजे माझा विद्यार्थी लॉग टेबलच वापरत नाही. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपले विद्यार्थिनी आहे ते कोण आहे, फाल्गुनी आहे का, फाल्गुनी ऑफलाईन सेशनला असते. फाल्गुनी आपण वापरतो का लॉग टेबल. लॉग टेबल वापरला जरी त्याची अल्टरनेट मेथड आम्ही देत असतो. एम आय करेक्ट इफ आय एम नॉट रॉंग. Yes, sir. यस. हमेशा न्यूमरेटर मोठा करायचा डिनोमिनेटर पेक्षा, पण आता गरज नाही. बघा 3 ने इथं भाग देतो, 3 1 3, 3 गुणिले 15 किती झाले 45. बरोबर का. आणि 15 ने 100 ला भाग देऊन टाका वाटल्यास, ते सोपं राहील. 2 गुणिले 15 ने 100 ला भाग दिला 15 सक 90. 100 ला जर 15 ने भाग दिला, हे बघा 15 सक 90 किती उरले 10. डेसिमल पॉइंट 1 घेतला, इथं झाला 0 100, परत 15 सक 90 म्हणजे रिकरिंग येईल 6.66%. आणि यांची मल्टिप्लिकेशन केलं तर झालं तुमचं आन्सर. सो डेल्टा व्ही बाय व्ही मल्टिप्लाइड बाय 100% इज इक्वल्स टू 6.6 च्या दुप्पट येईल करता. झालं आन्सर. आन्सर आहे का बघून घ्या, सोडवत बसायचं नाही. ऑप्शन असेल तर क्लिक करून टाकूयात. ऑप्शन कुठे आहे बाबा. हा दिसतंय मला. 6.5च्या दुप्पट 13 असतं, मग 13च्या वरती आन्सर झाला आन्सर. अरे कळतंय का. हो सर. यस. सो दिस इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. आणि बघा इथं जर तुम्ही ही PDF पाहताल, PDF मध्ये किती क्वेश्चन्स आहेत. सो ऑलमोस्ट 180-190 क्वेश्चन्स, 183 क्वेश्चन आहे. ओके. सो कैन आई गिव दिस क्वेश्चन फॉर ए होमवर्क. ये देखो 183 वाला करोगे क्या आप लोग. देखो फॉर्म्युला यहाँ पे दिया है यहाँ पे. आणि माझे मुलं आहे ना, म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत माझे मुलं नाही, माझे जे विद्यार्थी आहे, माझ्या विद्यार्थ्यांना आहे ना न्यूमेरिकल्स आवडतात. दे फॉल इन लव विथ द कॉन्सेप्ट न्यूमेरिकल्स. आणि ते न्यूमेरिकल्सला आहे ना पैकीच्या पैकी मार्क पडतात. खेळायचं ना जुगार म्हणजे मार्क्स मिळवण्याचा बरं का. तर तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल्सवर खेळायचा, पैकीच्या पैकी मार्क. कमी वेळेत जास्त मार्क जर मिळवायचे असेल ना तर न्यूमेरिकल सोडवायचे. हा पण चुकलं ना डायरेक्ट 0 आहे, आणि बरोबर आलं तर डायरेक्ट पैकीच्या पैकी आहे. मग तुम्ही ठरवा. हाय रिस्क हाय रिवॉर्ड असं मी म्हणत असतो विद्यार्थ्यांना. हाय रिस्क हाय रिवॉर्ड. जेवढी जास्त मोठी रिस्क तेवढा जास्त रिवॉर्ड मिळत असतो. मग तुम्ही काय चूज करणार लाईफमध्ये. तर I would definitely ask you to go for this. Okay, so I would like to take down the screenshot of the same, and then I would like to share this with you guys. So तुम्हाला करता येईल का मला एकदा फक्त बघू द्या. डायमीटर दिली आहे, मेजर्ड बाय युजिंग व्हर्नियर कॅलिपर ऑफ लिस्ट काउंट. नाही लिस्ट काउंट आहे, तुम्हाला नाही जमणार ते. ठीक आहे. 0.05 या यू कैन गो विथ दिस. ठीक आहे. सेंट्रीपिटल फोर्स का करो, सेंट्रीपिटल फोर्स का. ते लिस्ट काउंटचं याला वेळ लागला असतं तुम्हाला समजून सांगायला. आणि तर सेंट्रीपिटल फोर्सचा एक करा. प्रिंट स्क्रीन करतो आणि हे शेअर करतो तुमच्यासोबत. एकच मिनिट. आणि हे लगेच ग्रुपवर शेअर करतो. ओके फाईन. सो बच्चा पार्टी, तुम्ही लोकांनी पुरणपोळी खाल्ली असेल. मला तर जाम भूक लागली आहे.
जमलं तर पुरणपोळी मला पाठवून द्या, ऑनलाईन म्हणजे व्हर्च्युअली पाठवून द्या आणि मला नक्कीच खायला आवडेल. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, कुणाला येतो स्वयंपाक बनवतो आपल्यापैकी, मुलींपैकी आहे का कुणी ज्यांना स्वयंपाक बनवता येतो? हा, म्हणजे मी काय लगेच येणार नाही हा पुरणपोळी खायला, नाही तर तुम्हाला वाटेल अरे कुठं सांगता बाबा सरला सर भुक्कडच दिसतंय, नुसतं खायचं विचारतोय. तर असं काही नाही बाबा. तर बनवता येत असेल तर चांगलंच आहे. बट ठीक आहे, चलो थांबूयात आपण. ऑलरेडी इट्स लेट, 7 minutes. I was supposed to end this session at 8:30, but still भावनेच्या भरात मी गेलो पुढे. काय झालं गौरव? गौरव फुल टाळ्या वाजवतोय बाबा, का बरं गौरव? हॅलो, का काय आलं गौरव? सो चलो थांबूयात का मग आपण? तर मी स्क्रीनवर शेअर केला आहे तो. हॅलो सर. हां बोला. सर मी श्लोकाने माझं ना म्हणजे मी ग्रुपला ऍड नाहीये. मला माझ्या नंबरवर पिंग करशील का आता लगेच व्हॉट्सअप नंबरवर? मी स्क्रीनवर नंबर बरं चालेल. शेअर करतो. 88 3000 2899. आणि कुठून बोलताय तुम्ही? मी चांदेगाव. चांदेगाव. ओके, सो दिस इज माय नंबर. प्लीज व्हॉट्सअप मेसेजवर हाय पाठवा मला लगेच आत्ता, किंवा तुमचा नंबर द्या, मी लगेच मेसेज करू शकतो तुला आत्ता. येस येस येस, प्लीज डोंट शेअर युअर नंबर, सॉरी, कारण दिस इज अ पब्लिक प्लेस. सर मी तुम्हाला हाय पाठवते. हां प्लीज प्लीज, नाही सॉरी, माय मिस्टेक. दिस इज अ पब्लिक प्लेस. डोंट शेअर युअर मोबाईल नंबर. यू कॅन शेअर डायरेक्टली विथ मी. You can ping me on WhatsApp. Okay, thank you. So Okay. this was my Thank you. number. You can note down my number. I would like to export these notes. And yes, चलो परत एकदा बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगला अभ्यासाला लागायचंय हां. ठीक आहे. आणि सेशन आवडले असतील तर कमेंट करायला विसरू नका. यूट्यूब व्हिडिओवर कमेंट करा. हे जे रेकॉर्डेड सेशन आहे त्या रेकॉर्ड सेशनवर कमेंट करा. व्हॉट्सअपवर पाठवा कमेंट, काय नाही हरकत. आय एम ओके विथ इट. ओके, सो इट गिव्स मी इन्स्पिरेशन, इट गिव्स मी मोटिवेशन, आणि तुम्हाला आणखी चांगले कंटेंट्स मी घेऊन येत जाईल दरवेळेस सेशनमध्ये. ओके, सो फिजिक्स माझ्यासोबत शिकलं तर ते कधीच बोरिंग वाटणार नाही. या ओके, दॅट आय कॅन गॅरंटी. थांबूयात मग. चलो बाय, सी यू, गुड नाईट, शबा खैर.